इन्व्हेंटरी आणि थर्ड पार्टी द्यायचं आपल्याला टॅक्सेशन. अकाउंटिंगमध्ये काय बघितलं आपण, जनरल एंट्रीज, पेमेंट, रिसीट, कॉन्ट्रॅक्ट, सेल, परचेस, जर्नल हे सगळं आपण त्याच्यामध्ये क्रिएट केलं की आपण गुड्स परचेस केलं, गुड्स ऑर्डर केलं, त्याचं पेमेंट केलं, आलेले पैसे घेतले, ह्या सगळ्या एंट्रीज आपण त्यामध्ये केल्या. आपण त्याच्यामध्ये जे एंट्री केल्या सर्व्हिस ऑर्गनायझेशनसारखं की फक्त जे काही सेल केले, परचेस केले याचे कुठलेही डिटेल्स आपण त्यामध्ये दिले नाहीत, ते अकाउंटिंग केलं. सेकंड पार्ट आपण बघितला इन्व्हेंटरीचा. इन्व्हेंटरीमध्ये काय केलं, इन्व्हेंटरी म्हणजे स्टॉक मॅनेजमेंट. त्याच्यामध्ये आपण इनवॉइस क्रिएट करताना सेल परचेसमध्ये काय काय परचेस केलं ते स्टॉक डिटेल्स आपण तिथं मेंटेन केले. आणि थर्ड पार्ट आपल्याला जो बघायचा आहे तो म्हणजे टॅक्सेशन. त्यामध्ये जीएसटी इनवॉइस किंवा टॅक्स इनवॉइस कसं जनरेट करायचं, त्यासाठी जीएसटी कसं ॲप्लिकेबल करायचं, कसं कॅल्क्युलेट करायचं, काय आहे जीएसटी, हे सगळं आपण बघणार आहोत. सगळ्यात सुरुवातीला जीएसटीचा फुल फॉर्म काय आहे, जीएसटी गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. आता जीएसटी हा कुठल्या प्रकारचा टॅक्स आहे, तर इंडियन गव्हर्नमेंट दोन प्रकारचे टॅक्स आहेत, डायरेक्ट टॅक्स आणि इनडायरेक्ट टॅक्स. तर जीएसटी जो आहे तो इनडायरेक्ट टॅक्समध्ये मोडतो. यापूर्वी जीएसटी पूर्वी काही इतर टॅक्स होते, जसं की वॅट होता, एक्साईज होता, त्यानंतर परचेस टॅक्स, लक्झरी टॅक्स, इतर अनेक प्रकारचे टॅक्सेस होते. मग ते सगळे बंद झालेत का, तर नाही, ते सगळे जी एस टीमध्ये सबझ्यूम झाले किंवा कन्झ्युम झाले, त्याच्यामुळे ते आपण ट्रान्सफर केले. तर जी एस टी हा इनडायरेक्ट टॅक्समध्ये येतो, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. त्यामध्ये आपण पहिल्यांदा काय काय करणार आहे जी एस टीमध्ये, तर इंट्रोडक्शन टू जी एस टी. जी एस टी म्हणजे काय, अंडरस्टँडिंग जी एस टी, हायलाईट जी एस टी हायलाइट्स. जी एस टीने कुठले मुद्दे प्रकाशित केले का, लॉ, जी एस टी आणि आधी इतर जे टॅक्स होते त्यांच्यामधलं कंपॅरिझन. व्हॉट विल चेंज, जी एस टीने काय बदल घडून आणला, प्रिपेअरनेस फॉर जी एस टी. जी एस टी साठी आपल्याला काय काय प्रिपेअर असणं गरजेचं आहे, कारण कॉन्सिक्वेन्स ऑफ नॉन कंप्लायन्स. जर आपण जी एस टी नाही हे केलं तर नॉन कंप्लायन्स असो तर आपल्याला काय यामध्ये करावं लागणार आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये बघणार आहोत. इंट्रोडक्शन टू जी एस टी. काय जी एस टी यामध्ये, जी एस टी इज इम्पॉर्टंट ब्रेक थ्रू इन द स्पेअर ऑफ इनडायरेक्ट टॅक्स रिफॉर्म इन इंडिया. ऑल ओव्हर इंडियामध्ये जे काही इतर टॅक्स आहेत ते सगळे रिपेअर केले थोडक्यात, आणि ते सगळे रिफॉर्म करून याच्यामध्ये इनडायरेक्ट टॅक्समध्ये रिफॉर्म केलेत किंवा दुरुस्त केलेत किंवा त्यामध्ये टाकलेले आहेत. त्यानंतर इम्प्रूव्ह टॅक्स सिस्टीम ओव्हर सेंट्रल एक्साईज ड्युटी अँड टॅक्स सेल टॅक्स सिस्टीम. का केलं आपण जी एस टी, तर टॅक्स सिस्टीममध्ये सुधारणा व्हावी, सेंट्रल टॅक्स आणि स्टेट टॅक्समध्ये बदल व्हावा किंवा त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी या प्रकारचा टॅक्स यामध्ये अंमलात आणला गेला. सिग्निफिकंट इम्प्रूव्हमेंट इन द नेक्स्ट लॉजिकल स्टेप्स टुवर्ड्स अ कॉम्प्रेन्सिव्ह इनडायरेक्ट टॅक्स रिफॉर्म इन द कंट्री. ऑल ओव्हर इंडियामध्ये जे काही टॅक्स होते ते सगळे टॅक्स यामध्ये जी एस टीमध्ये रिफॉर्म केले गेले. ऑल ओव्हर इंडियामध्ये वन रिजिम वन टॅक्स हे तत्त्व अंमलात आणण्यासाठी हा जी एस टीचं या ठिकाणी नियोजन केलं गेलं किंवा जी एस टी अंमलात आणला गेला. त्यानंतर जर्नी फॉर सो फार. जी एस टी हा आज आत्ता मार्केटमध्ये आलेला नाही, तर तो जवळपास 13 वर्षाच्या प्रवासानंतर आत्ता जी एस टी मार्केटमध्ये आलेला आहे. म्हणजेच काय, यामध्ये जसं नोटाबंदी झाली, आज रात्री कळलं आणि उद्या नोटाबंदी झाली असं जी एस टी आपलं झालेलं नाही. त्याच्यामध्ये 2003मध्ये सुरुवातीला केळकर टास्क फोर्समध्ये जी एस टी म्हणजेच गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स हा जी एस टी बेस्ड वॅट प्रिन्सिपल या ठिकाणी, जसं की केळकर टास्क फोर्स सजेस्ड गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स जी एस टी बेस्ड ऑन वॅट प्रिन्सिपल. वॅट प्रिन्सिपलवरती जी एस टी यामध्ये अंमलात आणला जावा. हे स्पीच ऑफ द फायनान्शियल इयर 2006-07 2006-07च्या बजेटमध्ये जी एस टीचा उल्लेख केला गेला. त्यानंतर सुरुवातीला जी एस टी पेपर आउट झाला नोव्हेंबर 2009मध्ये. फर्स्ट डिस्कशन पेपर ऑन जी एस टी मीन्स गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स इन इंडिया इन नोव्हेंबर 2009. 2009मध्ये सुरुवातीला जी एस टी पेपर आउट झाला. त्यानंतर बिल वॉज पास्ड बाय द लोकसभा ऑन 6 मे 2015. 2015मध्ये फायनली जी एस टी लोकसभेमध्ये त्याचं बिल पास झालं किंवा तो मान्य झाला. द ड्राफ्ट मॉडेल जी एस टी लॉ वॉज रिलीज्ड अँड पुट इन द पब्लिक डोमेन इन जून 2016. फायनली त्याचा एक जो काही लॉ आहे किंवा जी एस टीचं जे काही मॉडेल लॉ जो कन्सिस्ट झाला 2016मध्ये. आणि द कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट बिल वॉज जी एस टी पास्ड बाय द राज्यसभा. तर 1 एप्रिल 2017 या फायनान्शियल इयरला तो ॲप्लिकेबल झाला आहे. 1 एप्रिल 2017 या फायनान्शियल इयरला ॲप्लाय झाला आहे. मात्र कॅल्क्युलेट कधी झाला आहे, तर 1 जुलै 2017 पासून जी एस टीचं बिल कन्सिस्ट झालं किंवा तो कॅल्क्युलेट झाला.
म्हणजे अशा पद्धतीनं GSTचा हा प्रवास आहे. त्यानंतर काय एक्झॅक्टली GST म्हणजे, तर GST स्टँड्स फॉर गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स विच इज अ प्रकारच्या गुड्स आणि सर्व्हिसेसवरती ॲप्लिकेबल केला जाणारा हा टॅक्स आहे. हा इनडायरेक्ट टॅक्स आहे आणि मॅन्युफॅक्चरर टू रिसेलरपर्यंत प्लस सर्व्हिस साठी सुद्धा या प्रकारचा टॅक्स यामध्ये ॲप्लिकेबल केला जातो. Thus, GST will be one indirect tax for the whole nation, which will make India one unified common market. ऑल ओव्हर इंडियामध्ये वन रिजिम वन टॅक्स हे एक होल नेशनमध्ये एकच टॅक्स असावा की जे कॉमन मार्केट जनरेट करेल, यासाठी GSTचं नियोजन केलं गेलेलं आहे. वाय इज GST? का वापरायचा आहे GST? काय कारण याचं नेमकं? तर आपण बघितलं की GST पूर्वी आधीचे जे टॅक्स होते मग ते बदलून GST घेण्यामागचं कारण काय? तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की पहिल्या टॅक्स सिस्टीममध्ये कॉम्प्लिकेशन्स जास्त होते, वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्स होते. जसं की सेल्स गुड सेल केलं की त्यामध्ये सेल्स टॅक्स ॲप्लिकेबल व्हायचा, त्यानंतर सर्व्हिस सेल केली की सर्व्हिस टॅक्स अप्लाय व्हायचा, गुड्स मॅन्युफॅक्चर केलं उत्पादित गुड्सवरती एक्साईज लागू व्हायचा. म्हणजे प्रत्येक प्रकारचे जे काही बिझनेस आहेत त्या प्रत्येक बिझनेसवरती वेगवेगळा टॅक्स लागू व्हायचा आणि त्यांचे जे टॅक्स रेट आहेत ते वेगळे होते. ते टॅक्स भरण्याच्या तारखा वेगळ्या, त्या बँका वेगळ्या आणि एकाच बिझनेसमध्ये अशा प्रकारचे मल्टिपल टॅक्स कॅल्क्युलेट करायला लागायचे आणि त्यामध्ये मल्टिपल टॅक्स भरायला लागायचे. आणि या सगळ्या कॉम्प्लिकेशन्समध्ये बऱ्याच वेळेला जे काही बिझनेसमॅन्स आहेत हे सगळ्या प्रकारचे टॅक्स भरणं टाळत राहिले आणि त्यामुळं गव्हर्नमेंटला याचा कुठलाही फायदा झालेला नाही. म्हणून मग GSTचं नियोजन केलं गेलं आहे की बाबा GSTमुळे नेमकं काय होणार आहे, तर या ठिकाणी हे सगळे जे टॅक्स आहेत ते घेणं आता बंद केलेलं नाही. फक्त काय झालं आहे की जे वेगवेगळे टॅक्स घेतले होते ते एका ठिकाणी घेतले जाणार आहेत आणि मग ते आपापसात वाटले जाणार आहेत. जसं की वॅट होता, सर्व्हिस टॅक्स होता, या प्रकारचे वॅट असेल, परचेस टॅक्स असेल, लक्झरी टॅक्स असेल, हे स्टेट गव्हर्नमेंटकडनं अप्लाय व्हायचे. नंतर यामध्ये सर्व्हिस टॅक्स असेल किंवा यामध्ये एक्साईज असेल ते सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं ॲप्लिकेबल, सर्व्हिस टॅक्स असेल सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं अप्लाय व्हायचे. मग या पद्धतीनं प्रत्येकाचे टॅक्स वेगवेगळे जे अप्लाय होते ते वेगवेगळे न होता आता यामध्ये काय होणार आहे, एकाच ठिकाणी ते घेतले जाणार आहेत आणि दोघंही मिळून ते टॅक्स यामध्ये सारख्या प्रमाणात वाटून घेणार आहेत. मग या ठिकाणी सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंटचे जे वेगवेगळे टॅक्स आहेत ते आता एकत्र केले. म्हणून काय नेमकं केलं आहे तर यामध्ये सिम्पल टॅक्स स्ट्रक्चर अतिशय सिम्पल केलेलं आहे. इलिमिनेट कॅस्केडिंग इफेक्ट. मी आत्ता जे म्हटलं की वेगवेगळ्या प्रकारचे जे बिझनेस आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे जे टॅक्स आहेत त्यामुळं काय होतं आहे, हे सगळे वेगवेगळे टॅक्स जे आहेत त्यांचं रेट, त्यांच्या बँका, त्यांच्या भरण्याच्या तारखा, हे सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या होत होत्या. त्यामुळे ते भरणं किंवा ते इतकं सहज किंवा सोपं होत नव्हतं. मग आता काय केलं आहे तर हे सगळं टॅक्स स्ट्रक्चर सिम्पल केलेलं आहे. म्हणजे वेगवेगळे जे काही रेट आहेत ते वेगवेगळे न सगळ्याचं वेगवेगळे मास्टर क्रिएट न करता एकाच ठिकाणी सगळं तुम्हाला क्रिएशन या ठिकाणी पॉसिबल आहे. म्हणजेच काय की वेगवेगळ्या बिझनेसचे वेगवेगळे टॅक्स घेतले होते की एकाच बिझनेसवरती मल्टी पॉईंट टॅक्स यामध्ये घेतले जायचे. तर ते आता इलिमिनेटिंग कॅस्केडिंग इफेक्ट म्हणजे हा साखळी पद्धतीचा जो टॅक्स आहे तो इथं बंद केला गेला. की व्यापार साखळी, ट्रेडिंग चेन आपण जे म्हणतो की एकाकडून दुसऱ्याकडे, दुसऱ्याकडून तिसऱ्याकडे ज्यावेळेला माल मूव्ह होतो त्यावेळेला वेगवेगळे टॅक्स त्याच्यावरती ॲप्लिकेबल होत जातात आणि ते जे काही साखळी पद्धतीचे टॅक्स आहेत ते GSTने बंद केले. म्हणजे आपल्याला माहिती आहे की मॅन्युफॅक्चरर पहिल्यांदा उत्पादन करतो मालाचं, मग तो डीलरला विकतो, मग तो सब डीलरला, मग होलसेलर, मग रिटेलर, ही ट्रेडिंग चेन झाली. मग या प्रवासात माल या ठिकाणी प्रत्येकाकडून जात असताना त्याच्यावरती वेगवेगळे टॅक्स यामध्ये अप्लाय होत होते. ते मात्र GSTने आता काय केले ते बंद केले. नंतर थर्ड गोष्ट पॉईंट यामध्ये की टेक्नॉलॉजी ड्रिव्हन सिस्टीम. टेक्नॉलॉजी इज मस्ट. GSTसाठी टेक्नॉलॉजी मस्ट आहे. हे सगळं ऑनलाईन झालं आहे GSTचं. आता यापूर्वी जे टॅक्स होते ते आपल्याला आपले CA सांगायचे, आपण कॅल्क्युलेट करायचं, जसं की इन्व्हॉइस आपण टॅलीमध्ये टाकायचो, मग आपण कॅल्क्युलेट करायचो की आपल्याला किती टॅक्स यामध्ये येणार आहे, किती भरलं आहे आपण, किती आपल्याला कस्टमरकडनं आलं आहे आणि किती भरायचं आहे, किती परचेस झालं आहे, किती सेल झाला आहे. जेवढा टॅक्स आपल्याला भरायचा आहे तेवढंच आपल्याला त्यामध्ये आपले CA सांगायचे की एवढं तुम्हाला टॅक्स भरायला लागेल, एवढा तुम्हाला मिळालेला आहे. तर त्याप्रमाणे आपण करायचो. तर ॲक्च्युअल ट्रान्झॅक्शनप्रमाणे आपण टॅक्स भरत नव्हतो. त्यामुळे गव्हर्नमेंटला ॲक्च्युअल त्याचा बेनिफिट होत नव्हता. मग ते आता काय केलं आहे तर टेक्नॉलॉजी ड्रिव्हन म्हणजे काय की ऑनलाईन सिस्टीम या ठिकाणी जनरेट झाल्यामुळं GSTच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या तुमच्या ऑनलाईन होणार आहेत. प्रत्येक ईच अँड एव्हरी इन्व्हॉइस तुम्हाला GST पोर्टलला अपलोड करावं लागतं. म्हणजे विदाऊट टेक्नॉलॉजी तुम्हाला कुठलीही गोष्ट करता येणार नाही. तुम्ही सगळे इन्व्हॉइस अपलोड केल्यानंतर GST पोर्टलला सगळे इन्व्हॉइस अपलोड केल्यानंतर तुम्हाला त्याचं GST कॅल्क्युलेट होऊन मिळणार आहे की तुम्ही GST किती भरायचं आहे, किती पेड आहे, किती अनपेड आहे, हे सगळं आपल्याला त्या ठिकाणी तिथे मिळतं. म्हणजे टेक्नॉलॉजी थ्रू गेल्यामुळं हा एक बेनिफिट होतो. सगळ्यांसाठी वेगवेगळं होतं तर ते आता काय केलं, कॉमन केले. ऑल ओव्हर इंडियामध्ये सर्वांसाठी ॲग्रिगेट टर्नओव्हर 20 लाखापुढे ज्यांचं वार्षिक टर्नओव्हर आहे त्यांना GST कंपल्सरी
भरावा लागणार आहे. तर त्याचं आता गुड्ससाठी साधारणतः 40 लाखापर्यंत ते गेलेलं आहे. कंटिन्यू ऑफ टॅक्स क्रेडिट अक्रॉस द सप्लाय चेन टी ई टी विचेस द कन्झ्युमर ऑल ओव्हर की टॅक्स कंटिन्युटी ही सेम राहणार आहे. म्हणजेच काय की जो काही आता आपण बघितलं की ट्रेडिंग चेन की मॅन्युफॅक्चरर टू कस्टमरपर्यंत जो मालाचा प्रवास होतो त्या सगळ्या केसमध्ये टॅक्स काय राहणार आहे, सेम राहणार आहे. लिमिट ऑफ टॅक्स कॅस्केडिंग इफेक्ट इन द सप्लाय चेन, जी काय ट्रेडिंग सप्लाय चेन आहे त्यामधून जो काही टॅक्सचा कॅस्केडिंग इफेक्ट होता, साखळीचा जो टॅक्स होता तो इथे एलिमिनेट केला आहे किंवा काढून टाकला आहे. पॅन बेस्ड रजिस्ट्रेशन आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे की GST ज्यावेळेला आपण रजिस्ट्रेशन करतोय तर त्यामध्ये तुमचा पॅन रजिस्टर होत असतो. म्हणजे GST नंबर जो 15 अंकी कन्सिस्ट होतो त्यामध्ये पहिले 2 अंक तुमचा स्टेट कोड असतो, तुमची कंपनी कुठल्या स्टेटमध्ये तर त्या स्टेटचा कोड असतो. मधले 10 अंक तुमचा पॅन रजिस्टर होतो, तुमचा जो काही पॅन नंबर आहे तो त्या ठिकाणी येतो आणि पुढचे 3 अंक जे असतात तर तुमचा आता ॲक्च्युअल रजिस्ट्रेशन कोड असतो, अल्फान्यूमेरिक असा तो कोड असतो. तर अशा पद्धतीने 15 अंकी हा नंबर कन्सिस्ट होतो, म्हणून त्या ठिकाणी तुमचा पॅन देण्यामध्ये तिथं रजिस्टर होत असतो किंवा कंपल्सरी असतो. ऑन सप्लाय टॅक्स लायबिलिटी इन्स्टेड ऑफ रिमूव्हल और सेल. ऑन सप्लाय तुम्ही ज्यावेळेला माल सप्लाय करता त्याच वेळेला इन्स्टंटली तुम्हाला त्याची टॅक्स लायबिलिटी इलिजिबल होणार आहे किंवा तुम्हाला लागू होणार आहे. व्हॅल्युएशन मेथड ब्रॉडली ॲज अ ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू. आता तुम्हाला जे काही व्हॅल्युएशन त्याचं आहे किंवा जे काही तुमचं कॅल्क्युलेशन आहे हे ट्रान्झॅक्शन व्हॅल्यूवरती होणार आहे. ट्रान्झॅक्शन बाय ट्रान्झॅक्शन तुमचा टॅक्स यामध्ये कॅल्क्युलेट केला जाणार आहे. ब्रांच ट्रान्सफर टॅक्सेबल ट्रान्सफर्स टॅक्सेबल अँड क्रेडिट इलिजिबिलिटी, की एका ब्रांचमधून म्हणजे आता एका कंपनीच्या अनेक ब्रांचेस असतील आणि एका ब्रांचमधून दुसऱ्या ब्रांचमध्ये ज्यावेळेला माल ट्रान्सफर होतो तेव्हा त्याची टॅक्स इलिजिबिलिटी टॅक्स जो आहे तो टॅक्स क्रेडिट इलिजिबिलिटी तुम्हाला त्या ठिकाणी अवेलेबल आहे. म्हणजे एका गोडाऊनमधून दुसऱ्या गोडाऊनला माल ट्रान्सफर करतो तर ते वेगळं आहे की त्या ठिकाणी तुमचं टॅक्स सिस्टीम जी काही ती एकाच लोकेशनला राहते. पण ज्या वेळेला एका स्टेटमधून दुसऱ्या स्टेटला माल तुमचा मूव्ह होतो आहे म्हणजे दुसऱ्या ब्रांचला माल मूव्ह होतो आहे किंवा जातो आहे तर त्यावेळेला तुम्हाला त्या ठिकाणी त्याचं जे काही टॅक्सेबल क्रेडिट जे क्रेडिट आहे ते नंतर इलिजिबल असणार आहे, पात्र असणार आहे. टॅक्स क्रेडिट इलिजिबिलिटी ऑन इनवर्ड सप्लाय ऑफ गुड्स सर्व्हिसेस फॉर इंटरस्टेट ट्रान्झॅक्शन. टॅक्स क्रेडिट इलिजिबिलिटी ही तुम्हाला इनवर्ड सप्लाय गुड्स आणि सर्व्हिसेस इंटरस्टेट आणि इंट्रास्टेट दोघांसाठी पण यामध्ये आहे. अप टू March 31st March 2019 on exemption limit with effect from 1st April 2019. म्हणजे हे जे काही एक्झाम्पशन लिमिट आहे किंवा जे काही रजिस्ट्रेशन कोणासाठी आणि कशा पद्धतीने केलं तर त्यासाठी टाईप ऑफ टॅक्स पेअर, त्यामध्ये नॉर्मल टॅक्स पेअरसाठी टाईप ऑफ सप्लाय ऑफ गुड्स ओनली, फक्त गुड्स सप्लाय केलं असेल त्याचं ॲग्रिगेट टर्नओव्हर हे अप टू 20 लाख 20 लाखपर्यंत होतं. 20 लाखपर्यंत ज्याला टर्नओव्हर असेल तर त्या हे कधीचं होतं तर 31 मार्च 2019पर्यंत 20 लाख टर्नओव्हरवरती तुमचा GST रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक होतं. आता ते एक्झाम्पशन 1 एप्रिल 2019पासून 40 लाखामध्ये गेलेलं आहे. 40 लाखापुढे ज्यांचा ॲन्युअल टर्नओव्हर आहे त्यांना GSTसाठी रजिस्टर होणं बंधनकारक आहे. हे फक्त गुड्सच्या बाबतीमध्ये. स्पेशल कॅटेगरी स्टेट्स म्हणजे स्पेशल कॅटेगरी जसं की नॉर्थ ईस्ट इंडिया जे आहे तर त्यासाठी सप्लाय ऑफ गुड्स ओनली तर ते ॲग्रिगेट टर्नओव्हर होतं 31 मार्च 2019पर्यंत 10 लाखाचं होतं आणि 1 एप्रिल 2019पासून ही 20 लॅक्स झालेलं आहे. आणि थोडासा हा बदल त्या नॉर्थ ईस्ट इंडियाच्या कॅटेगरीसाठी फक्त आहे. नॉर्मल टॅक्स पेअरसाठी सप्लाय ऑफ सर्व्हिस ओनली, ज्यावेळेला सर्व्हिसेस सप्लाय केल्या जातात त्याचं ॲग्रिगेट टर्नओव्हर लिमिट यामध्ये 20 लॅक्सचं होतं 31 मार्च 2019पर्यंत आणि 1 एप्रिल 2019पासून पण 20 लॅक्सच आहे. फक्त बदल झाला आहे तो गुड्समध्ये 20 लॅक्सच्या ऐवजी 40 लॅक्स झालेला आहे. सेम तसंच स्पेशल कॅटेगरी स्टेटसाठी नॉर्थ ईस्ट इंडियासाठी सप्लाय ऑफ सर्व्हिसेस ओनली ॲग्रिगेट ॲन्युअल टर्नओव्हर लिमिट आहे 10 लाखचं आणि आत्ता 1 एप्रिल 2019पासून सुद्धा ॲग्रिगेट टर्नओव्हर लिमिट आहे अप टू 10 लॅक्स हे या ठिकाणी आपल्याला ॲग्रिगेट टर्नओव्हर लिमिट दिलेलं आहे. रेग्युलर जे टॅक्स पे करतात त्यांना कंपोजिशन